उपस्थितांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जी हनुमान क्रीडा मंडळ आंबेलपाडा आयोजित आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. पहिला सेमी फायनल दोन संघाच्या दरम्यान. दीपक 11 साखरे त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान बेलपाडा. मॅचला सुरुवात, दोन षटकांची लढत. पहिलाच बॉल बॅटचे टॉप एज, तिथे क्षेत्ररक्षक, पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. राहुल सोमणेला ही सफलता मिळते. सध्याच्या घडीला अनिल सराई शून्यावरती बाद झालेला आहे. नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये अभय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. मॅचची सर्वात मोठी विकेट पहिल्याच बॉलवरती कॅरी झाली आहे. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, एक्झॅक्टली टॉप पेज, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. पहिल्या टेमला कॅच पकडला गेला आणि तिथे विकेटचं पतन. नवीन बॅटर दाखल मैदानाच्या आतमध्ये अभय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज राहुल सोमणे. राईट आर्म डाऊन दी विकेट. दोन षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. समोर मारलाय फटका, सुंदर डाऊन दी बॉल. रोहित हराडनं पकडला कॅच. विकेटचं पतन. तू चल मैं तेरे पीछे आया. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का दीपक 11 साखरे क्रिकेट संघाला. फलंदाज नवीन फलंदाज एस बी सध्याच्या घडीला दाखल होताना पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये एस बी या ठिकाणी उपस्थित नव्हता, परंतु आज संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला होता आणि तो देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. दोन मॅचच्या मोठ्या विकेट कॅरी झालेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती अनिल सराई बाद, त्यानंतर अभय देखील तंबूच्या आश्रयाला. आता नवीन बॅटर एस बी सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती राहुल सोमरे ऑन हॅट्रिक. यासाठी राहुल सोमने ऑन हॅट्रिक. सध्याच्या घडीला 2 चेंडू आणि 2 विकेट त्यांना कॅरी केलेले आहेत. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांची ही मॅच, पहिला सेमी फायनलचा मुकाबला या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली प्रत्येक जागेवरती प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. राहुलचा हा बॉल फटका दमदार. डीप एक्स्ट्रा कव्हरला, इनसाइड आउट ओव्हर कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एसबीच्या बॅट मधून आला कडक चौकार. नंतर आलेला तो चौकार. संघाचा अकाउंट ओपन झाला. दीपक 11 साखरे हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला राहुल तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती एस बी. विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू हवेत. वॅकँड एरियामध्ये चेंडू पडला जातोय. सिंगल दुसरा द्यावेचा प्रयत्न केला जातोय, तो झालाय आणि तिथे रनआउटची संधी आहे. परंतु पॉपिंग क्रीज वरती एक्झॅक्टली बॅटर सेफली पोहोचला की नाही पोहोचला, थर्ड अंपायर रेफर केला जातोय. चेक केलं जाईल. एक धाव तर कंप्लीट आहे, परंतु दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये खऱ्या अर्थाने एसबी पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय की नाही हे पाहणं देखील भरपूर महत्वाचं आहे.
इट इज नॉट आउट. 2 धावा, संघाची धावसंख्या 6 सध्याच्या घडीला. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातले. ओबी गिट करण्याचा प्रयत्न, तिथे चांगला चेंडू, अँगल क्रिएट झाला सध्याच्या घडीला. चांगला चेंडू जो मात्र अटेम्प्ट केला जातोय गोलंदाज राहुल सोमनेला पण पाहताय. एक्झॅक्टली 5 चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेले आहेत. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघाच्या दरम्यान. अंतिम बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल फेकलाय गोलंदाज राहुल सोमनेनं डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 6 धावा आणि 2 विकेट. धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे पहिला ओव्हर अतिशय चांगला जो मात्र हाताळण्यात आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुलला आपण पाहिलं. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. अनिकेत येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती वसंत सराय. 6 धावा बनलेल्या आहे, तिथून बॅटिंग चांगली करावी लागेल. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अनिकेत रायडाम ओव्हर द विकेटने सज्ज झालेला सध्याच्या घडीला. बॅटर तयार. पहिला फुल टॉस बॉल, फटका चांगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग खराब आणि तिथे आता रन आउटची विकेट. फलंदाज एसबी बाद. फुल लाईनचा बॉल होता, एक्झॅक्टली अडवा बारनं फोर्स केला होता. जर आपण पाहिलं हवं तसं टायमिंग जुळलं नव्हतं, परंतु तिथे 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. एसबी हा फलंदाज बाद होताना आपण पाहिलेला आहे. 7 धावेंवरती हा तिसरा विकेट गमावला टीम दीपक 11 साखरे क्रिकेट संघानं. नवीन बॅटर दाखल होतात अजय. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती हा बॅटर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. शेवटचे मित्रांनो बॉल शिल्लक आहेत 5. पहिला सेमीफायनलचा मॅच 2 संघाच्या दरम्यान. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान बेलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये दीपक 11 साखरे. या 2 संघाच्या दरम्यान चाललेली ही लढत आहे. गोलंदाज अनिकेत तयार होताना पाहायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेतचा हा बॉल फटका तिथे सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राहुल. चेंडूला पकडला, यासाठीच फंबल होत आहेत आणि 1च धाव. वसंत सराईला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती राहणं भरपूर महत्वाचं. सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुट वरती आहे संघ दीपक 11 साखरे. इथून धावा बनवाव्या लागतील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 4-8 धावा स्कोर कार्ड वरती. वसंत सराई फलंदाज करताना चांगलं, परंतु इथून जिम्मेदारी त्याच्यावरती वाढली, कारण अनिल सराईचा पहिल्याच बॉलवरती विकेट. त्यानंतर प्रेशर क्रिएट झाला, त्याच्या पाठोपाठ अभय बाद झाला आणि त्यानंतर बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉप एज मॅचची प्राइज विकेट कॅरी झाली. फलंदाज वसंत सराई देखील आता तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक फलकावरती नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विवेक शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतो दीपक 11 साखरे. सुरुवात राहुल सोमनेनं चांगली केली पहिल्या षटकाची. विकेट आणि त्यानंतर तब्बल त्या ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या फक्त 6 आणि त्यानंतर अनिकेतला आपण पाहताय सध्याच्या घडीला आतापर्यंत 3 चेंडू ॲक्युरेट फेकलेले आहेत.
विवेक स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. ओ चांगला बॉल वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. या बॉलवरती एकवटली जाते ती सिंगल. रन संघाची धावसंख्या 9 धावा. लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल येताना पाहायला मिळते. या 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्टील 2 टू गो. स्ट्रायकिंग एंड वरती अजय. वाडवे बॅटनं समोर खेळलेच फटका दमदार वाईड लॉंग आपला डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक सुमित त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू फ्लाय झाला सीमा रेषा पार. सिक्सर षटकार. संघाची धावसंख्या 15 धावा. धावा धाव फलकावरती. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय वसंत रामचंद्र गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीनं सन्माननीय केशवदाजी गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. अंतिम बॉल आडव्या पाडनं फोर्स केला. मिस टायमिंग डाऊन दी बॉल. रोहित हारडनं पकडला कॅच. 2 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डाव मध्ये बॅटिंग करत होती दीपक इलेव्हन साखरे हा क्रिकेट संघ. या संघानं बनवले आहेत 15 धावा आणि 16 धाव्यांचं लक्ष ठेवलंय जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघासमोर. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय वसंत रामचंद्र गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय केशवदाजी गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय मंगलदादा गीते साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. पहिला डाव संपलेला आहे. 15 धावा 16 धावांची आवश्यकता. टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच JB 11 खाटेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरगाव जय भारत शिरगाव. चला या आपण टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन या. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय वसंत रामचंद्र गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय वसंत रामचंद्र गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान त्याचबरोबर सन्माननीय केशवदाजी गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. साहेबांना विनंती आपण या टॉस का बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय केशवदाजी गडगे साहेब यांचा विशेष सन्मान मी विनंती करेल दिगंबर दादा लिंगे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. दीपक इलेव्हन साखरे हा संघ जर आज फायनल मध्ये प्रवेश करत असेल किंवा फायनल मारत असेल तर कुणाल गडगे यांच्याकडनं गोवा ट्रिप. बरोबर सन्माननीय मंगलदादा गीते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करणार आहोत. गडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करू. यासाठीच मंगलदादा गीते आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करणार आहोत. नरेंद्र कराळे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. मात्र सुरुवात मैदानाच्या आतमध्ये ओ पहिलाच बॉल लेग ग्लास करण्याचा प्रयत्न तिथे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण लाजवाब.
सिंगल लेग बायच्या स्वरूपानं. सन्माननीय श्रीकांत दादा धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. दादांना विनंती आहे आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. सिंगल ओ बिगिट केला मिस्टर टायमिंग चेंडू हवेत. डाऊन दी बॉल इज बी. होणार नाहीये चुकी आणि माची मोठी विकेट कॅरी होतीये या ओव्हर मध्ये. राहुल सोमणे शून्यावरती बाद. माजी सभापती सन्माननीय श्रीकांत दादा धुमाल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज रोहित हारड सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. दोन संघाच्या दरम्यान हा पहिला सेमीफायनलचा मॅच. एका बाजूला दीपक इलेव्हन साखरे त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान बेलपाडा इनसाइड आउट खेळले एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मधून एसबी येतात. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. तिथे धावा या बॉलवरती एकवटल्या जातील. 2 आणि संघाची धाव संख्या सध्याच्या घडीला 3 धावा धाव फलकावरती. 16 धाव्यांचा टार्गेट आतापर्यंत धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू फेकले आहेत. 3 शेवटचे 9 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस आडवा पाडणं साईडला फटका दमदार फटक्यात वजन. धावा मिळतील अर्धा डझन. चेंडू सीमा पार सिक्सर. फाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करणार आहोत. हॅलो फेअर बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल. बॅटर तयार. 9 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 8 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता. ओ इथे चांगला बॉल. तिथे सिंगल साठी निघालेले आहेत आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल आता डबल डिजिट मध्ये. 10 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 7 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. पहिला सेमीफायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो दोन संघाच्या दरम्यान. जय हनुमान बेलपाडा त्यांच्या विरोधामध्ये दीपक इलेव्हन साखरे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाडव्या बॅटने खेळले. सुंदर फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. रोहित हारडची रनिंग बिटवीन द विकेट. लास्ट जवाब आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले आता 12 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला 4 धाव्यांची आवश्यकता.
दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वसंत सराय. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो शेवटचे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित हारडला आपण पाहताय. इथे सन्मान दिले, पुश केलं सिंगल साठी. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेड आणि स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत. सध्याच्या घडीला 5 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. स्टेप आउट झाले. तिथे चांगला बॉल फटका चांगला आहे. 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रोहित हारड निघालाय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. 2 धावा आलेल्या आहेत. स्कोर आर लेवल. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. चेंडू आणि 1 धावेची गरज. स्लाइस केला, सुंदर फटका. विनिंग स्ट्रोक आलाय. जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ आंबेडकर चषकाच्या मेगा फायनल मध्ये दाखल. अभिनंदन टीम, अभिनंदन. साठी या लगेच